हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. मी चाललेले आहे माहेरी आणि तुमच्यासोबत सुद्धा असाच किस्सा घडतो का कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर बघा आता काय झालंय, पप्पांचा फोनच घरी राहिला आणि आम्ही परत बघा रस्त्याने चालत चाललोय आणि पप्पा परत बघा फोन आणायला गेलेत माघारी. अजून येस्तोवर आम्हाला ज्या वेळेस घाई गडबडीचं काम असतं ना की असंच होऊन जातं. तर मोबाईल विसरलाच होता, त्यामुळे त्याला जावं लागलं. आणि त्यानंतर मी आले ते भांड्याच्या दुकानात. मला आहे ना देवासाठी एक वस्तू घ्यायची होती आणि ती माझ्या मनासारखी नाही मिळाली. पण मी म्हणतात ना फुल नाही तर फुलाची पाकळी असं घेतलेलं होतं. पण मी आता ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं बरं का. कसं होतं देवासाठी काहीतरी द्यायचं आहे ना, ते मला असं शेअर नाही करूशी वाटलं. मग म्हटलं चला जाऊ दे, माझ्या इच्छेने मला द्यायचं होतं ते मी दिलं. आणि ते हार पण घेतले होते. तर आल्याबरोबर हार घातले. कसं होतं एकदा घरात गेलं की काम सुरू झालं की मग आपण शेवटपर्यंत बाहेर येऊ शकत नाही. आणि मग परीने पण आल्याबरोबर देवपूजा करून घेतली. ती आई म्हणते देवपूजा राहिली करायची. तर मग ते परीने देवपूजा करून घेतली. कसं होतं सगळ्यांनाच काम होतं. भाऊजाईला पण काम होतं, आईला पण काम होतं. आणि सुवासनी म्हटले की मग पुरणपोळ्यांचं आलं, सगळंच आलं. मग असं काम एकदम म्हणजे 2 मायकांना सुद्धा उरकत नाही बरं का. ज्यावेळेस कार्यक्रम असतो त्यावेळेस खरंच खूप गडबड होऊन जाते. तर माझी भाऊजाई लगेच सुवासिनी तोपर्यंत जेवाय घातलं तिने. आमचं इकडं देवपूजा, कुठं मसाला वाटणं असं काम चालूच होतं. आणि तिने तोपर्यंत पटापट मुलींना जेवण घालून घेतलं. म्हणजे कसं होतं बाकीचे अजून पाहुणे येणार होते संध्याकाळपर्यंत. आणि मी जे आचार्यांनी सांगितलं होतं, तर ते मी वाटून घेत होते बरं का. त्यांना पेस्ट वगैरे करून देत होते. आणि परीने देवपूजा केली, झाडलोट करून घेतली तोपर्यंत. तिने बराचसा पसारा वगैरे आवरून घेतला बरं का. तर मुली असलं की बघा अशा काम किरकोळ कामांचा जरी त्याने हात लावला, तरी आपलं ते काम होऊन जातं आणि खरंच खूप छान वाटतं. अशी छोटी जरी मदत झाली आणि सगळ्यांनी मदत केली तर तो कार्यक्रम पण छान होतो आणि पटपट आवरल्यासारखं होतं. तर परीचं बघा झाडलोट चालूच आहे साईडला. आणि हे शूट जे केलं आहे ते माझ्या बहिणीच्या मुलीने केलेलं आहे. ती एकदम करेक्ट फक्त मसाल्याकडेच शूट करत होती. तर असं आहे. आणि जे आत्ता मंदिर बांधलेलं आहे ती माझ्या आजीची इच्छा होती आणि तिने खूप सीरियस होती त्यावेळेस तिने सांगितलं होतं. तिची शेवटची इच्छा म्हणून तुम्ही समजून घ्या, की तिची शेवटची इच्छा होती की हे मंदिर तिच्या नावाने दारात बांधलं पाहिजे. आणि तेच माझ्या वडिलांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण केली. आणि खूप तिच्या आशीर्वादाने खूप चांगलंच चाललंय म्हणायचं. आणि कसं होतं शेवटचं इच्छा ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस ती पूर्ण केली तर आपलं सगळं चांगलंच होणार असतं. आणि फक्त चांगल्या मनाने सगळं करायचं, की आपोआप देव पण त्याला यश देत असतो बरं का. आणि मोकळ्या मनाने करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर छान असे आमचे वडील आता इथून पुढं पूर्ण आता हे दुसरं वर्ष चालू होईल. तुम्ही गेल्या वेळेचा पण ब्लॉग पहा. त्यावेळेस खूप मोठा कार्यक्रम झाला होता. ह्यावेळेस फक्त आपलं साधा सिंपल पद्धतीने केलेलं आहे. तर खूप छान असं कार्यक्रम झालेला आहे. आणि तो पण कार्यक्रम तुम्ही पाहायचा असेल तर त्रिकोणावर क्लिक करायचं आहे आणि पाहायचा आहे तो कार्यक्रम. आणि परीचं चालेल तिला वाटलं शूटिंग काढलेलीच नाही. मी तुम्हाला शूट करून दाखवते आणि माझी बहीण तुम्हाला हाय म्हणते. तर माझं बघा असं किरकोळ काम खूप काम करावं लागलं. आणि त्यानंतर मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. पण बाहेरसुद्धा गेले होते. इथे बसलेले चुलते, काका, मावस भाऊ, चुलत भाऊ सगळे असे बसलेत, आजोबा वगैरे. आणि मग आम्ही सगळ्या चुलत्या वगैरे आतमध्येच थांबलो होतो. हे सगळ्या माझ्या चुलत चुलते आहेत बरं का. आणि त्यांना मी आता फर्स्ट टाईम सांगितलेले माझ्या ब्लॉगबद्दल. मी अजूनपर्यंत मी कुठल्याच नातेवाईकांना तोंडाने सांगत नाही बरं का, माझी मी व्हिडिओ काढते म्हणून. कसं होतं नातेवाईकांना सांगायचं म्हणलं ना जरा थोडंसं बरोबर पण वाटत नाही. कसं होतं नातेवाईकांना सांगायचं म्हणलं की जरा थोडंसं टेन्शन पण येतं, की त्यांना आपले व्हिडिओ आवडतात का नाही. आणि जास्त गोष्टी एक म्हणतात ना आपल्या पर्सनल ठेवलेल्या कधी चांगल्या असतात. आणि एकदा थोडंसं म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत जाईल त्यावेळेस त्यांनी आवडीने पण पाहिलं पाहिजे आणि कमेंट पण केलं पाहिजे. पण तसं होत नाही बरं का आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस. त्याच्यामुळे मी शक्यतो टाळते कुणाला सांगण्याचं. बाहेरचं कसं असतं बाहेरची लोकं एकदम त्यांना जी गोष्ट आवडते ते एकदम बिनधास्तपणे आपलं कौतुक पण करतात आणि जे त्यांना गोष्ट नाही आवडत ते त्यांना ते कमेंट्स करून सांगतात असं असतं. ही माझ्या चुलत चुलते आहेत बरं का. आत्ता आहे ती. ती पण माझी चुलत चुलती. खरंच खूप मायाळू आहे बरं का. आणि तिचा आहे ना स्वभावच खूप वेगळा आहे. इतकी माया करते ना, तर खरंच खूप स्वभाव इतका मनमोकळा आहे ना तिचा. आणि खूप लाड करते कधीसुद्धा. एवढी मी मोठी आहे ना, तरी माझा खूप लाड करते. अशी चुलत चुलती आहे माझी. आणि ही माझी मावशी आहे बरं का.
मावशी आहे, मामाची मुलगी साईडला उभा आहे, तिचा नातू येतो आणि सगळे नातेवाईक आले होते बरं का. म्हणजे शक्यतो ह्यावेळेस जरा थोडेच बोलवले होते. साधं सिंपल पद्धतीने करायचं होतं. तर ती तिच्या नातूला सांगते, "हाय कर, हाय कर." तो काय हाय करत नाही आणि ती बाहेर आलेली ती माझी भावजं आहे. तर तिचं मला काम सांगायचं चाललं होतं आणि ह्या माझ्या वहिनी आहेत बरं का. तर ह्या माझ्या मोठ्या मावशीची सूनबाई आहेत. तर ह्या माझ्या वहिनी आहेत आणि ही माझी बहीण आहे. तुम्ही तर तिला पाहिलं असेल बरेचशा ब्लॉगमध्ये. तर ह्या वहिनींकडे खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांचासुद्धा. आणि ह्या ज्या आहेत सगळ्या आता बसलेल्या, ह्या माझ्या वडिलांच्या कामातल्या ज्या मावशी आहेत ना, म्हणजे त्या सगळ्या त्यांचे मिस्टर वगैरे आणि त्यासुद्धा आहे ना, आमच्या वडिलांसोबत काम करू लागतात. म्हणजे आमचे वडील असे कॉन्ट्रॅक्ट घेतात ना, त्यावेळेस सगळ्या ह्या मदत करतात त्या कामामध्ये. तर सगळ्यांची ओळख झाली आणि खरंच खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचा बरं का. ह्या सगळ्याच मावशी, ताई खूप चांगले आहेत बरं का. आणि पहिल्यांदाच ओळख झाली तरी इतक्या छान बोलत होत्या आणि त्यांनी माझंसुद्धा खूप भरभरून कौतुक केलं. म्हणले, "तुझे वडील खूप नाव काढत असतात तुझं." तर म्हणलं मलाही पहिल्यांदाच कळलं असं, की माझ्या वडिलांनी माझं कुठेतरी नाव काढलं. मला खरंच खूप मनापासून छान वाटलं आणि चला वडिलांनी समोर नाही पण पाठीमागं तरी माझं नाव काढलं. मला खरंच खूप छान वाटलं आणि ही आत्ता जी होती ती माझी आजी होती. म्हणजे गावाकडची आजी आहे ती आणि त्यानंतर सगळेजण जेवण करायला बसतो आणि मग सगळ्यांसोबत जरा थोडेसे फोटोशूट केले आम्ही आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो पाहायला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे नवीन असतील ताई, दादा त्यांनी चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करायचे. आणि आता मी सगळ्यांचे तुम्हाला दाखवते. ही सगळी माझे गावाकडचे चुलते वगैरे सगळे चुलतेच आहेत बरं का आणि चुलत भाऊ, चुलते आहेत. ह्या सगळ्या माझ्या चुलत्या आहेत आणि आजी आहेत. हे सगळे आमचे तिकडचे नातेवाईक आहेत वडिलांच्या साईडचे आणि त्यानंतर आईच्याकडचे पण नातेवाईक आहेत बरं का ह्यामध्ये. नंतरनी तुम्हाला दाखवते पुढे फोटो आहेत. हे सगळेच वडिलांकडचे पण आहेत आणि आईकडचे पण आहेत. आणि ही मी, माझी भाऊजं आणि बहीण आहे. आम्ही तिघीजणी आहेत. तर त्यानंतर जी मगाशी तुम्हाला सांगितली ही चुलती माझी खूप लाड करते आणि तिचा स्वभाव खूप छान आहे. दोघंही खूप प्रेमळ आहेत बरं का. ह्यात माझे काका, मावशी, वहिनी वगैरे सगळेजण आहेत आणि ही माझ्या आईकडची फॅमिली. तर माझी सगळी फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगायचे. हे सगळे माझे आजोबा आणि आजचा कार्यक्रमसुद्धा कसा झाला ना, तोसुद्धा सगळ्यांनी भरभरून कमेंट करायच्यात, लाईक करायचे आणि मनापासून सगळ्यांनी कमेंट करा बरं का. तर आजचा ब्लॉग कसा झाला तो नक्की सगळ्यांनी सांगायचा. चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.